नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. गुरुपुष्य योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते त्यावेळेस हा योग जुळून येतो आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर, या पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी करणे आणि उद्योग व्यवसायाला सुरुवात करणे यासारखे शुभ काम केले जाते, गुंतवणूक केली जाते. या दिवशी केलेले कोणतेही काम अतिशय शुभ ठरत असते. गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी पुष्य नक्षत्र आलं तर दोन्हीही योग अत्यंत शुभ मानले जातात. हा योग अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो. धार्मिकदृष्ट्या या योगाला अत्यंत महत्त्व आहे. पुष्य नक्षत्राचे स्वामी ग्रह हे शनी असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही कामे अत्यंत शुभ ठरून अधिक प्रभावी मानली जाते आणि शास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा जन्म याच दिवशी झाला होता असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, समृद्धी, सौख्य आणि घरामध्ये अखंड पैसा येण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे या दिवशी म्हणतात की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा केलेली जातात आणि आपण या दिवशी जे काही उपाय आणि सेवा करू त्याचे निश्चितच फळप्राप्ती होते आणि म्हणूनच वेळ न वाया घालवता आज मी तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी 12 फुलवातीचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 100% प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुमचे स्वतःचे घर होऊ शकते, गाडी, संपत्ती, पैसा मिळेल आणि हे गरज आहे. पैसा ही काळाची गरज आहे, ती तुमच्याकडे असायलाच हवी. तुमच्या मुलाबाळांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे देखील स्वप्न पूर्ण करायचे असतील तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असायलाच हवा. तर यासाठी तुम्हाला हे काही प्रभावी उपाय करायचे आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला मनासारखे आशीर्वाद देईल. तुम्हाला हे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होईल असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा गुरुपुष्यामृताच्या शुभ मुहूर्तावर, शुभ योगावर हा उपाय आवर्जून कराच. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. मी तुम्हाला आत्ता जो 12 फुलवातींचा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीच करायचा आहे. गुरुपुष्यामृत मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो 100% प्रभावी उपाय आहे. तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल. जर तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचे आहे, घर घेण्यासाठी तुम्ही अत्यंत प्रयत्न करत असाल पण तुमचा घर घेण्याचा योग लवकर येतच नाहीये किंवा तुम्हाला मनासारखे घर मिळतच नाहीये, कष्ट आणि मेहनत करताय पण त्याचे फळ तुम्हाला तितकेसे मिळत नाही, किंवा तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं आहे, खूप दिवसाचं स्वप्न असेल की तुम्हाला एक तुमच्याकडे गाडी असायला हवी, किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल, तुम्हाला जमीन खरेदी करण्यामध्ये काही समस्या येत असतील, किंवा तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे, खूप दिवसांपासून अडकलेलं काम आहे आणि ते लवकर पूर्ण होत नसेल, किंवा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात पण तुम्हाला त्याचे तितकेसे फळ मिळतच नाहीये, यामुळे हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल आणि तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला संकटांना सामोरे जावं लागत असेल, अशा प्रकारे सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये दिवसाची काही इच्छा आहे, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे चालू असतील किंवा तुमच्या घरामध्ये अडचणी असतील, सतत आजारपण असेल आणि कोणतेही शुभ काम होत नसेल, निर्विघ्नपणे कोणतेही शुभ कार्य पार पडत नसेल, यासारख्या सर्व समस्या कायमच्या नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय भक्तिभावाने श्रद्धेने केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ प्राप्त होईल. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योग हा रात्री 12 वाजेपर्यंत उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करून नंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुमच्याकडे चांदीचे निरंजन असेल तर ते नक्की घ्यायचे आहे. जर चांदीचे निरंजन नसेल तर तुम्ही मातीची पणती देखील घेऊ शकता.
किंवा इतर कुठल्याही धातूचे निरंजन असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आणि ती फुलवात शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे। लांब वात इथे घ्यायची नाहीये, फक्त फुलवातच घ्यावी लागणार आहे आणि ती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे आणि कुठल्याही प्रकारचे तेल इथे वापरायचे नाहीये। या ठिकाणी शुद्ध गाईचे तूपच वापरावे। फुलवाती सर्वांनाच माहीत आहे कशा असतात। ती फुलवात त्या निरंजनमध्ये ठेवायची आहे आणि वात ही वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने फुलवात ठेवायची आहे। एक आसन घ्यायचं आहे, आसनावरती तुम्हाला बसायचे आहे, समोर निरंजन ठेवायचे आहे। ज्या दिव्यामध्ये तुम्ही ही फुलवात ठेवलेली आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचे आहे आणि ती फुलवात प्रज्वलित करून लक्ष्मी मातेचे नामस्मरण करायचे आहे आणि 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16च वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटी श्री स्वामी समर्थांचा 1 माळ जप करायचा आहे। या सर्व सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिट लागतील आणि 20 मिनिट हे तुमच्या आयुष्याचं सोनं करून टाकतील। पहिल्या दिवशी ही एक फुलवात घेतल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत, त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि त्या 2 फुलवाती दिव्यामध्ये ठेवून तुम्हाला पुन्हा जी काही सेवा सांगितलेली आहे ती करायची आहे। पुन्हा तिसऱ्या दिवशी तुम्हाला 3 फुलवाती घ्यायच्या आहेत व जी काही मी सुरुवातीला सेवा सांगितली आहे ती करायची आहे। तुम्हाला पहिल्या दिवशीपासून ते 12व्या दिवशीपर्यंत ही सेवा करायची आहे। पहिल्या दिवशी 1 फुलवात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 असे करत 12व्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे। अशा प्रकारे 12 दिवस करायचे आहे। 12व्या दिवशी 12 फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे। त्यानंतर 13व्या दिवशी तुम्हाला याच प्रकारे 12 फुलवाती घ्यायच्या आहेत। या फुलवाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून 13व्या दिवशी देखील तुम्हाला जी मी आधी सेवा सांगितलेली आहे ती करायची आहे। त्यानंतर 14व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती घ्यायच्या आहेत, 15व्या दिवशी तुम्हाला 10 फुलवाती घ्यायच्या आहेत, 16व्या दिवशी तुम्हाला 9 फुलवाती घ्यायच्या आहेत, 17व्या दिवशी तुम्हाला 8 फुलवाती घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला 24व्या दिवशी 1 फुलवात घ्यायची आहे। अशा प्रकारे आपला चढता क्रम आणि उतरता क्रम देखील आपल्याला करायचा आहे आणि ह्या सेवा सर्व करायच्या आहेत। चढता क्रम आपल्याला 12 फुलवाती 12व्या दिवशीपर्यंत करायचा आहे आणि 13व्या दिवशी 12 फुलवाती घेऊन तिथून पुढे उतरता क्रम करायचा आहे। 24व्या दिवशी 1 फुलवात आली पाहिजे। अशा प्रकारे ही 21 दिवसाची अत्यंत प्रभावी 100% फलदायी अशी सेवा आहे आणि ही सेवा नक्की करावी। ही सेवा करताना तुम्हाला काही अडचणी आल्या, मासिक धर्म आल्या, सुतक आलं तर ही सेवा तिथे सोडून द्यायची आहे आणि पुन्हा सुरुवात करायची आहे। मासिक धर्म आला असेल तर आणि काही अडचणी तर तितके दिवस सोडून पुन्हा ही सेवा सुरुवात करायची आहे। तुम्ही ही सेवा 3-4 दिवस सलग केली आणि 5व्या दिवशी तुम्हाला काही अडचण जर आली तर पुढचे तितके दिवस सोडून तुम्हाला पुन्हा त्याच्या पुढच्या दिवसापासून ही सुरुवात करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही सुरुवातीला ही जी सेवा करायला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प नक्की घ्यायचा आहे। संकल्प म्हणजे काय तर मनोमन तुम्हाला तुमच्या ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करताय तो मनोमन म्हणून नंतर ही सेवेला सुरुवात करायची आहे। 24 दिवस अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने ही सेवा करून बघा, 100% तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतील। तुमच्या आयुष्याचं सोनं होईल। तुमच्या आयुष्यातील किती कठीणातली कठीण इच्छा असो ती नक्की पूर्ण होणारच। प्रत्येक दिवशी आपण ही फुलवात जाळणार आहोत तर जो काही भाग शिल्लक राहिला असेल दररोज एका डब्यामध्ये काढून ठेवू शकता आणि 24 दिवस तुमची ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते सर्व एकत्र करून एका पंतीमध्ये टाकून त्यावर थोड्याशा कापराच्या वड्या टाकून सर्व घरभर हा धूर पसरवायचा आहे। आता तुम्ही जेव्हा ही सेवा सुरू करणार आहात तेव्हा गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरच ही सेवा सुरू करायची आहे। त्या दिवशी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी त्याच्यानंतरच ही सेवा सुरू करायची आहे, परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज नाही आहे। सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता। ही सेवा स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात। ज्यांच्या काही इच्छा असतील त्यांना इच्छा मागण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा। मुलांचे विवाह योग जुळून येत नसेल तर त्यांनी देखील हा उपाय नक्की करावा। शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नसेल किंवा तुमचं नोकरी तुमच्या मनासारखी तुम्हाला मिळत नसेल तर संपूर्ण कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करा। 100% फलदायी सेवा आहे। 12 फुलवातीचा अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणारच। माता लक्ष्मीचे कायम आशीर्वाद तुमच्यावर राहतील। धन्यवाद।